त्या दिवशी मी मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याचा मुलगा मला म्हणाला की काका मी ना यावेळी आमची बास्केटबॉलची टीम इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये फायनलला येईल, नक्की सांगतो मी तुम्हाला. आणि त्याच्या वडील म्हणजे माझा मित्र लगेच म्हणाला की अरे तू असं ओव्हर कमिट करू नकोस, जर का नाही झालं ना तर मग तुला एम्बॅरेसमेंट होईल. आणि मी खरंच विचार केला की आपण मुलांना काय शिकवतोय, कारण कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण सातत्याने अंडर कमिट आणि ओव्हर डिलिव्हर असं करत आलं, म्हणजे कमी कमिट करायचं आणि मग डिलिव्हरी जास्त करायची. पण हा विचार बरोबर नाही आहे, कारण आपण ज्यावेळी अंडर कमिट करतो त्यावेळी आपण आपल्या पोटेन्शियलपेक्षा कमी अचीव्ह करण्याचा टार्गेट घेतो आणि कमी अचीव्ह केल्यानंतर सुद्धा आपण सेलिब्रेट करतो, कारण आपण आपल्या कमिटमेंटपेक्षा जास्त केलं आहे. आपण डिलिव्हरीच्या वर कधी जाण्याचा प्रयत्नच करत नाही, त्यामुळे आपण स्वतःला कधी स्ट्रेचच करत नाही. आणि जर का आपण डिलिव्हरीच्या खाली जरी आपण अचीव्ह केलं तर आपल्याला आपलं ट्रू पोटेन्शियल कधी समजतच नाही. आपण मुलांना कमिट टू डिलिव्हर हे आपण खरं म्हटलं तर मुलाच्या मनावर बिंबवलं पाहिजे, कारण तुमचं जर का पोटेन्शियल असेल तर ते कमिट करणं शिका, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही स्वतःला स्ट्रेच करा. ते जर का तुम्ही स्ट्रेच केलात तर तुम्हाला तुमचं ट्रू पोटेन्शियल कळायला मदत होते आणि मग तुम्ही स्ट्रेच केल्यानंतर जो तुम्ही जर का डिलिव्हर केलात किंवा तुम्ही ते अचीव्ह केलात तर त्याचा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. या प्रकारचं ग्रॅटिफिकेशन मुलांना मिळवण्यासाठी कमिट टू डिलिव्हर अशा प्रकारची मानसिकता तयार करणं अत्यंत गरजेचं आहे.